नियम आपण अभ्यासत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण गुणाकाराचा नियम अभ्यासला होता. आज आपण भागाकाराचा नियम अभ्यासणार आहोत. गुणाकाराच्या नियमाची प्रॅक्टिस तुम्ही सगळ्यांनी केली? हॅलो? हो सर. आवाज येतोय माझा? स्क्रीन दिसते का तुम्हाला सगळ्यांना? स्क्रीन अजून आली नाही सर, लोड होत आहे. बरं ठीक आहे. स्क्रीन आली की मला सांगा, आपण सुरू करू. तर मागच्या याच्यामध्ये आपण गुणाकाराचा नियम पाहिला होता बघा. गुणाकाराचा नियमामध्ये आपण असं पाहिलं की दोन फंक्शन जर एकमेकाच्या गुणाकारामध्ये असतील तर मग किंवा एखादं फंक्शन आहे आणि त्याच्यामध्ये दोन कंसामध्ये गुणाकार दिलेला आहे, चलांदरम्यान गुणाकार दिसतोय, तर त्यावेळेस कशा पद्धतीने त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं याची 3 उदाहरणं आपण पाहिली. आज आपण थोडं पुढच्या भागाकडे जाणार आहोत की या डेरिव्हेटिव्हचा जो भागाकाराचा नियम असते तो नेमका कसा आहे आणि तो भागाकाराचा नियम आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचा आहे. विद्यार्थी संख्या काही तुमची वाढत नाही बघा. येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये तुमच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम असणार आहेत. लवकरच त्याचा टाइम टेबल येणार आहे आणि आपल्याला सगळे इंटरनल वगैरे सबमिट करायचे. पहा, इंटरनल असाइनमेंटच्या नोटबुक तुम्ही तयार करून ठेवा. इंटरनल असाइनमेंटचे प्रश्न मागच तुम्हाला दिले होते बघा एक दिवस. माहित आहेत की? नाही सर. तर ठीक आहे, तुम्हाला आज व्हॉट्सअपवरती इंटरनल असाइनमेंटचे गुगल प्रश्न. क्लासरूम टाकले का? हॅलो? क्लासरूम टाकले का व्हॉट्सअपवर सर? आवाज येत नाही बघा स्पष्ट तुमचा. थोडं अंतर ठेवून बोला इंटरनेटचे माईक. क्वेश्चन ते गुगल क्लासरूमवर टाकलेत का व्हॉट्सअपवरती? नाही, आपण असंच एका क्लासमध्ये चर्चा केली होती. कोणते प्रश्न लिहायचे ते त्या संदर्भात टाकण्यात आलेले क्वेश्चन प्रश्न. टाकला का सर व्हॉट्सअपवरती? मग काय करू तो बघा, मी तुम्हाला गुगल क्लासरूमवर टाकून देतो प्रश्नच लिहून. हा. तुम्हाला सगळ्यांना पोहोचतील. आणि असाइनमेंट जी आहे ती 10 मार्काला आहे. टेस्ट एक घ्यायची आपल्याला, ती 10 मार्काला आहे आणि 5 मार्काला तुमचे सेमिनार आहेत बरं का. ठीक आहे. आपल्याला ऑनलाईन तुमचे सेमिनार पण पण घ्यायचे तसेच. सेमिनार ऑनलाईन होतील का सर? 14 तारखेपासून कॉलेज चालू होणार आहे का? MCQ 40 मार्काचे होतात का? नाही, आता कॉलेज चालू झालं तर मग आपण असेच घेऊया सेमिनार. नाही जर झालं चालू कॉलेज तर ऑनलाईन सेमिनार होणार आहेत बरं का. सगळ्या विषयाची एकच वही करायची का सर असाइनमेंटसाठी? हो, सगळ्यांची एकच करायची. 200 पेजेसचं मोठं रजिस्टर करायचं. एका विषयाला 5-5 प्रश्न असणार आहेत बरं का. ठीक आहे. हां, 10 मार्काला आहे तर निदान 2 मार्कासाठी एक प्रश्न असे आपण 5 प्रश्न ठेवणार आहोत त्याच्यामध्ये. 5 दुनी 10 मार्क होतात असे. जितके प्रश्न लिहिसाल त्याप्रमाणे मार्क पडतील. कोणा जर एकच लिहिला त्याला 2च मार्क पडतील 10 पैकी. 2 लिहिले तर 4 मार्क, 3 लिहिले तर 6, 4 लिहिले तर 8 आणि 10 पैकी 10 लिहिले व्यवस्थितरित्या तर 10 पैकी 10 पडतात त्याला. तर ती वही काही विसरू नका तुम्ही लिहायची. तर चला, स्क्रीन आली मग आपली? स्क्रीन दिसते नाही सर्वांना? नाही. हां? नाही सर. बाकी सर्वांना तुमचा एखादा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. बाकी सर्व विद्यार्थ्यांना स्क्रीन दिसते? नाही सर. नाही नाही दिसत. सर, नेटवर्क अजून आता आता आली सर. हां, आली का आता? हा, दिसत आहे सर. हां, ठीक आहे. तर चला आपण आज डेरिव्हेटिव्हचा भागाकाराचा नियम हो सर. पाहणार आहोत. आणि भागाकाराचा नियम जो आहे तो कशा पद्धतीनं डेरिव्हेटिव्हमध्ये उपयोगात आणला जातो. याला कॉन्टिनंट रूल किंवा डिव्हिजन रूल असं इंग्रजीमध्ये म्हणतात. त्यांचं असं म्हणणं आहे की इफ y इक्वल टू यू डिवायडेड बाय व्ही असं असेल समीकरण आपलं, किंवा असं फलन असेल इफ y इक्वल टू यू डिवायडेड बाय व्ही, तर त्यावेळेस भागाकाराचा नियम काय आहे? दॅन डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल टू, कशा पद्धतीने हे काढायचं आपल्याला. तर त्याचा एक भागाकाराचा फॉर्म्युला आहे बघा. त्याचा एक सूत्र आहे. ते सूत्र आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचे त्याची प्रॅक्टिस करून.
तर ह्यानुसार याची उकल अशी केली जाते, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इक्वल टू व्ही जशाला तसं ठेवायचं इथं, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस त्यानंतर यू जशाला तसा ठेवायचा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आणि होल जे आहे या पूर्णला भागिले व्हीचा वर्ग. या पद्धतीनं भागाकाराच्या नियमाचं सूत्र आहे. खूप सोपं सूत्र आहे पहा, गुणाकाराच्या नियमासारखंच आहे. पहिल्यांदा इथं व्ही जशाला तसं ठेवलं जाते, यूचं डेरिव्हेटिव्ह केलं चाललंय, पण इथं बेरजेच्या ऐवजी आता गुणाकारामध्ये बेरजेचं चिन्ह होतं, इथं मायनसचं चिन्ह आहे आणि मायनस यू जशाला तसा आणि व्हीचं डेरिव्हेटिव्ह एक्सच्या संदर्भामध्ये केले जात आहे. तर अशा पद्धतीनं या भागाकाराच्या नियमाचं इथे सूत्र आपल्याला असल्याचं दिसून येते. काही विद्यार्थी वेटिंगवर दिसाले, त्याला एका मिनिटामध्ये मी जॉईन करून घेतो, परत येऊ आपण तिकडे. आणि होल डिवायडेड बाय व्हीचा वर्ग आहे. अशा पद्धतीने याची रचना असते. तर मग एक एक्झाम्पल दिले आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इक्वल असा असेल आणि वाय बरोबर काय दिले त्यांनी की एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1 अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला दिलाय आणि सांगितले की इव्हॅल्युएट डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स फॉर द वाय इक्वल टू एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1. म्हणजे आपल्याला वाय बरोबर एक्स प्लस 1 आणि भागिले एक्स मायनस 1 असं एक समीकरण दिले. तर या समीकरणाच्या आधारे आपल्याला या वायचं डेरिव्हेटिव्ह काढायचं एक्सच्या संदर्भामध्ये. तर कसं काढायचं, तर इथे आपण भागाकाराचा नियम उपयोगात आणतो आणि त्याची उकल करत असतो. कशा पद्धतीने सोडवलं जातं पहा एकदा. तर याचं सोल्युशन असं करत असतो आपण, वायचं फलन जसं तसं मांडायचं, वाय इक्वल टू एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1. तर अंशस्थानी जे आहे त्याला आपण यू असं म्हणायचं आणि छेदस्थानी जे आहे त्याला आपण व्ही असं संबोधित करणार आहोत. आणि नंतर मग आपल्या भागाकाराच्या नियमाचं सूत्र मांडणार आहोत, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इक्वल टू काय होतं सूत्र, व्ही जशाला तसा, तर आपण इथं व्ही जशाला तसा मांडला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. आता इंटू इथं डॉट दिसते, याचा अर्थ या व्ही मध्ये आणि या यूच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये काय आहे, गुणाकार आहे, मायनस यू जशाला तसा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आणि होल डिवायडेड बाय व्हीचा वर्ग. आता हे सोडून घ्यायचं आपण. सोडून कसं घ्यायचं की जसे पहिल्यांदा व्ही जशाला तसा मांडायचा, तर व्ही आहे एक्स मायनस 1, तर एक चौकट काढली बघा इथं आणि त्यानंतर ब्रॅकेट काढला आणि एक्स मायनस 1 करून ते जशाला तसा ठेवला, व्ही एक्स मायनस 1 होता. आणि यानंतर काय केलं, कोणाचं डेरिव्हेटिव्ह करा म्हणाले, ते यूचं डेरिव्हेटिव्ह करा म्हणाले, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स म्हणजे काय की या यू फलनाचं डेरिव्हेटिव्ह करायचंय. यू फलन काय आहे, एक्स प्लस 1 आहे. याचं डेरिव्हेटिव्ह केलं एक्सच्या संदर्भामध्ये, तर एक्सच्या डोक्यावर काय नाही, याचा अर्थ 1 आहे, त्या 1 ने इथं गुणाकार केला. तर या एक्स प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह काय येते, फक्त 1 येते. काय येते 1, तर एक्सचा घातांक काहीच नाही म्हणजे 1 आहे, त्या 1 ने इथं गुणाकार केला आणि एक्सच्या घातांकातून 1 वजा झाला. तर 1 मधून 1 वजा झाला असता एक्सचा घातांक उरतो एक्सचा शून्यवा घात आणि ज्या चलाचा घात 0 येतो त्याचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं आणि म्हणून मग 1 आणि 1 यानंतर प्लस 1 आहे, तर या 1चं डेरिव्हेटिव्ह करायचा प्रयत्न केला, त्याच्या बाजूला व्हेरिएबल नाही आणि म्हणून हे कॉन्स्टंट संख्या आहे. कॉन्स्टंट संख्येचं डेरिव्हेटिव्ह 0 बनतं, म्हणून याचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 प्लस 0. पण 1 मध्ये 0 केला तरी काही फरक बसत नाही, म्हणून आपण डायरेक्ट इथं 1 लिहिला. म्हणून डेरिव्हेटिव्ह आता पहा, व्ही जशाला तसा ठेवला आणि या यूचं डेरिव्हेटिव्ह काढलं ते 1 आलं. मायनसला मायनसचं साईन, एक कंस बंद केला, चौकट बंद केली, मायनसचं साईन दिलं, दुसरी चौकट. आता काय जशाला तसं ठेवायचंय, यू जशाला तसं ठेवायचंय. यूचं समीकरण आहे एक्स प्लस 1, ते जशाला तसं ठेवलं आणि व्हीचं डेरिव्हेटिव्ह केलं एक्सच्या संदर्भामध्ये, तर ते डेरिव्हेटिव्ह पुन्हा इथं एकच येतं, कारण एक्सचा घातांक काही नाही म्हणजे 1 आहे, 1 मधून 1 गेला 0, 1 ने अगोदर इथं गुणाकार केला तर 1 गुणिला एक्स म्हणजे एक्सच, एक्सचा शून्यवा घात म्हणजेच 1 आणि या मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून इथं पण 1 आला. होल डिवायडेड बाय कशाचा वर्ग, व्हीचा वर्ग. व्ही काय आहे, तर व्ही आहे एक्स मायनस 1 आणि म्हणून कंसामध्ये एक्स मायनस 1 केला, त्याचा वर्ग करून टाकला, कारण हे व्हीचा वर्ग आहे. तर पुढील प्रोसिजर आपण सोडवणार आता, या 1 ने या संख्येला गुणाकार केला या कंसाला इकडं, तर तो एक्स मायनस 1च राहते
मायनसला मायनस, परत इकडे एक्स प्लस वन ने इकडे गुणाकार केला तो देखील एकला एक राहतो. खाली एक्स मायनस वन कंसाचा वर्ग जसा तसा. आता यांची वजाबाकी करून घ्यायची. कोणाची? एक्स मायनस वन वजा एक्स मायनस वन यांची वजाबाकी जर करायचा प्रयत्न केला आपण, पहिल्यांदा सुरू हा एक्स मायनस वन जसाला तसा लिहिला. आता ही मायनसचं साईन आहे, कंसाच्या बाहेर आहे, त्यामुळे या सगळ्यांना गुणाकार आता आहे या कंसामधल्या संख्यांना. त्यामुळं मग हे चिन्ह कंस काढून टाकला तर कसं लागलं जाते, तर हे या संख्येच्या कंसातल्या सगळ्या संख्यांना गुणाकारत आहे. म्हणून इथं पहिल्यांदा मायनस एक्स येईल, परत हे मायनसचं चिन्ह या प्लसच्या संख्येसोबत गुणाकार केला असता मायनस प्लस मायनस होतं म्हणून मायनस एक होल डिवायडेड बाय एक्स मायनस वन कंसाचा वर्ग. आता पहा हे डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीनं काढले जाते. तर आता इथं जर पाहिलं आपण तर हा एक्स काय आहे? प्लसचा आहे आणि हा एक्स कशाचा आहे? मायनसचा आहे. प्लसचा एक्स आणि मायनसचा एक्स हे जातात कटून, किंवा मग यांची वजाबाकी जर केली आपण, इथं बेरीज वजाबाकीचा नियम जरी लावला, प्लसच्या एक्स मधून मायनसचा एक्स गेला म्हणजे एक्स मायनस एक्स केला तर 0 उरतोय, तर 0 लिहायची गरज नाही. आता हा मायनस एक आहे आणि हा मायनस एक आहे, मायनस मायनसची बेरीज होती आणि चिन्ह मायनसचं राहतं, म्हणून ते होतं मायनस 2. म्हणून मायनस 2 डिवायडेड बाय कंसामध्ये एक्स मायनस वन कंस त्याचा वर्ग. अशा पद्धतीनं काय होते याचं उत्तर येतं. तर इतकं सोपं उत्तर आहे या गणिताचं. अशा पद्धतीचं एक उदाहरण तुम्ही स्वतः सोडवायचे बरं का. अशा पद्धतीचं एक उदाहरण आहे, पुढे मी दाखवीन तुम्हाला स्क्रीनवर. तर ते तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही आणि हे उदाहरण तुम्ही स्वतः सोडवायचे. इफ y इक्वल टू एक्स मायनस वन डिवायडेड बाय एक्सचा वर्ग प्लस एक, फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x. याचं उत्तर देखील सोडवलेलं आहे, हे तुम्ही स्वतः सोडवायचे. घेतला स्क्रीनशॉट याचा? हॅलो, हो घेतला सर. हा, पहिलं भागाकाराचा शिकवलेला नियम समजला ना सगळ्यांना? हो सर. हा, काही अडचण असेल तर विचारा बरं का, नाही तर इथं ऑनलाईन लेक्चरला येऊन पुन्हा काही कळालं नाही तर अवघडच आहे. अडचण असेल कुठे विचारा, परत सांगेन मी. नाहीतर हे गणित तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर क्लास संपला की तुम्ही स्वतः सोडून बघायचं. त्याचा आन्सर पण दिलोय मी, पण न बघता आन्सर करायचं आणि लास्टला आन्सर जाऊन बघायचं. पहिल्यांदा गणितच बघायचं की इफ y इक्वल टू एक्स मायनस वन डिवायडेड बाय एक्सचा वर्ग प्लस एक आहे, फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. पहिल्यांदा काही दिवस सूत्र बघायचं आपण, बघून लिहायचं सूत्र, पण नंतर सराव झाला की आपण हे सूत्र पाठ करून ठेवायचं बरं का, कारण परीक्षेमध्ये आपल्याला सूत्र काय कोणी दाखवत नाही, आपल्याला मनाने लिहायचे. चला, यानंतरचा नियम आहे बघा, यानंतरचा डेरिव्हेटिव्हचा नियम आहे 8वा. पहा आपण 8व्या नियमापर्यंत आलो होतो आता डेरिव्हेटिव्हच्या. बरेच नियम आहेत डेरिव्हेटिव्हचे, हा एक अत्यंत महत्वाचा असलेला नियम आहे. शृंखला सूत्र किंवा गठीत किंवा संयुक्त फल नियम, चैन रूल, फंक्शन ऑफ फंक्शन रूल म्हणतात त्यालाच, आणि यालाच डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन असं देखील म्हणतात बरं का. चैन रूल, फंक्शन ऑफ फंक्शन रूल, अशा वेगवेगळ्या नावानं हा ओळखला जातो. आता फंक्शन ऑफ फंक्शन म्हणूनच जास्त हा प्रसिद्ध आहे. चैन रूल म्हणून आहे, पण चैन रूल करता आपण आणखी पुढे गेल्यानंतर एका वेगळ्या मेथडचा उपयोग करणार आहोत. आता हा फंक्शन ऑफ फंक्शन रूल म्हणूनच लक्षात ठेवा. संयुक्त किंवा गठीत फल नियम असं मराठीमध्ये आपण याला म्हणतो. तर काय की फंक्शन ऑफ फंक्शन रूल म्हणजे काय की एक फंक्शन आहे पुन्हा दुसरं फंक्शन त्याचंच प्रतिरूप आहे, अशा पद्धतीचं आहे, म्हणून याला फंक्शन ऑफ फंक्शन रूप म्हणतात. कोणाचा तरी माईकचा आवाज येतोय बघा, ते म्यूट करा माईक. हा, ओके. तर याला आपण फंक्शन ऑफ फंक्शन रूल म्हणतो. फंक्शन ऑफ फंक्शन म्हणजे काय की एखादं फलन कोणाचं तरी फंक्शन आहे आणि त्याचबरोबर दुसरं देखील त्याचं फंक्शन आहे. म्हणजे काय की y हे फंक्शन आहे यूचं आणि u हे पुन्हा फंक्शन आहे एक्सचं. आता काय झालं बघा की y फलन व्हायला यूचं आणि u कोणाचं तरी दुसऱ्याच फंक्शन आहे की नाही. अशा पद्धतीनं म्हणजे बघा की तुम्ही यशवंत कॉलेजचे विद्यार्थी आहात, याचबरोबर तुम्ही एमपीएससीच्या कोचिंग क्लासेसचे देखील विद्यार्थी आहात, किंवा मग आता तुम्ही यशवंत कॉलेजचे विद्यार्थी आहात आणि यशवंत कॉलेज पुन्हा युजीसीचा विद्यार्थी आहे, अशी एक रचना असते बरं का. म्हणजे आम्ही कर्मचारी आहोत आता यशवंत कॉलेजचे आणि यशवंत कॉलेज कर्मचारी आहे महाराष्ट्र शासनाचं.
या पद्धतीची रचना असते याच्यामध्ये. जसं की आपण एका गावात राहतो. आपलं गाव पुन्हा कोणाचा भाग आहे? तालुक्याचा भाग आहे. असतं ना असं जीवनामध्ये? आपण कोणत्यातरी गावात राहतो, त्या गावचे आपण नागरिक आहोत आणि आपलं गाव कोणाचा सभासद आहे मग? तालुक्याचा आहे. तालुका कोणाचा आहे? जिल्ह्याचा आहे. जिल्हा कोणाचा आहे? जिल्ह्याचा, हां, अशा पद्धतीची ही रचना महाराष्ट्र आहे. शासनाचा. राइट, राइट. करेक्ट. बरोबर आहे. तर हे जे आहे म्हणजे हे काय झालंय इथं, की एक शृंखला तयार झाली आहे की नाही? किंवा एक गठीतपणा यालाय किंवा एक संयुक्तिकपणा यालाय. म्हणून याला शृंखला सूत्र, गठित सूत्र किंवा संयुक्त फल नियम, चेन रूल, फंक्शन ऑफ फंक्शन रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोझिट फंक्शन अशा पद्धतीची वेगवेगळी नावं आहेत. पहा तसंच एक उदाहरण दिलंय इथे यांनी. इफ y इक्वल टू फंक्शन ऑफ u वेअर u इज फंक्शन ऑफ x. पहा म्हणजे काय, की y फलन आहे u चं मराठीमध्ये सांगायचं झालं तर. इंग्रजीत आपण असंच म्हणतो डायरेक्ट, की y इज फंक्शन ऑफ u अँड वेअर u इज फंक्शन ऑफ x. तर याचं विश्लेषण कसं केलं जातं, की y हे फलन आहे u चं आणि u हे फलन आहे पुन्हा कोणाचं? x चं. अशा पद्धतीचं हे एकमेकावरची डिपेंडन्सी आहे. तर त्यावेळेस मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायचे. आता डेरिव्हेटिव्ह करायचे तर काय करतो आपण? डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x. बरं नसलं जरी याच्यात हे असं y वगैरे तर आपण एक जनरल प्रघात पडलेला असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x काढायचा किंवा याचा आणखी एक कशा पद्धतीने याला सूत्रबद्धच करायचं. तर सूत्र असं करायचं बघा, की पहिल्यांदा जे दिसते आपल्याला इथं मग y असेल u असेल तर पहिल्यांदा हे डेरिव्हेटिव्ह ऑफ y आणि हे इकडचं जे दिसते की नाही इकडचं व्हेरिएबल या व्हेरिएबलच्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह करायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल टू कसं काढले जाते डेरिव्हेटिव्ह याचं? तर काहीच नाही बघा, इतका सिंपल फॉर्म्युला आहे, की या yचं पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह करायचं u च्या संदर्भात. म्हणजे या एका फलनाचं डेरिव्हेटिव्ह कसं काढले जाते त्याचा फॉर्म्युला लिहून टाकायचा. लिहिला तो. कसा काढले जाते याचं डेरिव्हेटिव्ह? याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ y कोणाच्या संदर्भात? u च्या संदर्भात. डेरिव्हेटिव्ह ऑफ u. गुणाकारामध्ये दुसरं जे फलन आहे तुमचं u चं त्याचं डेरिव्हेटिव्ह काढून टाकायचं. म्हणजे u बरोबर फंक्शन ऑफ x याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. याच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय तयार होतो? तर या u चं डेरिव्हेटिव्ह x च्या संदर्भात काढतो. म्हणून गुणाकाराचं चिन्ह आहे पण दोघांच्या मधामध्ये गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x. इतका सोपा फॉर्म्युला काय आहे या चेन रूलचा किंवा गठीत किंवा संयुक्त फल नियम जे आहे त्याचा आहे. तर आता एक उदाहरण पाहू आपण या आधारावर पुढे. समजा की असं आहे, इफ z इक्वल टू 7th y किंवा 7y प्लस 3 वेअर y इक्वल टू 5x स्क्वेअर. पहा म्हणजे काय, की z बरोबर आहे 7y प्लस 3 आणि y बरोबर आहे 5x चा वर्ग. आता z बरोबर आहे 7y प्लस 3 आणि पुन्हा y चा अर्थ काय दिलाय? y बरोबर आहे 5x चा वर्ग. तर आता याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x च्या संदर्भात आहे की नाही? इथं z आहे आणि इकडचं व्हेरिएबल x आहे. म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x. तर काय नियम आहे, की पहिल्यांदा या z बरोबर 7y प्लस 3 चं डेरिव्हेटिव्ह काढायचं. म्हणून त्याचा फॉर्म्युला काय होतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ y. गुणाकाराचं चिन्ह किंवा गुणाकाराचं नाही दिलं तरी कंस जरी काढला दोघांमध्ये तरी तो गुणाकार आहे असं आपण समजत असतो. आणि म्हणून गुणिले आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह? y बरोबर 5x चा वर्ग. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ y जर काढलं तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? या y 7y प्लस 3 चं z च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह काय येतं? तर डेरिव्हेटिव्ह येतं या y चा वर्ग घातांक काहीच नाही म्हणजे 1 आहे. या 1 ने इथल्या 7 ला गुणाकार केला ते झाले 7. कोण ऍडमिट व्हायला की आता चला ते झाले y चा घातांक काहीच नाही 1 आहे. 1 न 7 ला गुणाकार केला ते झाले 7 आणि y चा घातांकातून परत 1 वजा केला. y चा घातांक 1 होता 1 मधून 1 वजा केला तर ते झाला शून्य झाला आणि शून्य ज्याचा घातांक असतो त्याचं मूल्य 1 असतं. परत त्या 1 न 7 ला गुणाकार केला ते 7च राहिले. प्लस 3 आहे. 3 च्या बाजूला काही व्हेरिएबल नाहीये आणि ती कॉन्स्टंट संख्या असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं म्हणून आपण ते लिहिलं नाही. डायरेक्ट 7 लिहिली. गुणाकाराला गुणाकाराचं कंसाला कंस ठेवला. आता या काय की डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x काढायचं आपल्याला. आणि मग हे काढत असताना आपण कसं काढतो? तर या y चं डेरिव्हेटिव्ह या 5x च्या संदर्भात करत होता. 5x y बरोबर 5x चा वर्ग याचं डेरिव्हेटिव्ह जर काढलं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x तर या x चा घातांक आहे 2. या 2 न या 5 ला गुणाकार झाला. 5 दोन्ही 10 झाले आणि x च्या घातांकातून 1 वजा केला तर तो 1 राहिला. 1 हा घातांक लिहायचा प्रघात नसतो म्हणून इथं डायरेक्ट उत्तर आलं 10x.
आणि या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून या 7 गुणिले 10x जर केलं 7 गुणिले 10x तर ते येतं 70x. असे सिंपल फॉर्म्युले अंतर्गत काय केले जाते बघा की आपण हे गठीत सूत्र किंवा चैन रूल देखील पाहत असतो. यानंतर पहा पुढचं एक उदाहरण आहे थोडंसं वेगळं पण त्याच पद्धतीचं. इफ y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3x, इफ y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3x अँड z इक्वल टू y स्क्वेअर प्लस 1, फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x. याचा अर्थ काय की y बरोबर x चा वर्ग प्लस 3x अशा प्रकारचं एक समीकरण दिलंय आपल्याला आणि दुसरं समीकरण दिलंय z बरोबर y चा वर्ग प्लस 1 आणि सांगितले की डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x काढा. तर हे काढत असताना आपण सूत्र कसं काढतो की डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल टू या y चा x च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x असं एक सूत्र लिहितो. आणि दुसरं काय काढायचं आपल्याला की डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ y. कसंही लिहिलं तरी चालतंय. इथं थोडासा बदल करून पुस्तकामध्ये लिहिल्याचं दिसते मला आणि परंतु हे नाही लिहिलं तरी चालतंय असं काही नाही. आपण इथं बघायचं याला की कोण्या संदर्भात आहे तसं असो. तर आता याचं डेरिव्हेटिव्ह करायचंय. काय डेरिव्हेटिव्ह येते या वायचं एक्स वर्ग प्लस 3x च्या संदर्भात. तर या x चा वर्ग आहे ते झाला 2x प्लस 3x चं डेरिव्हेटिव्ह फक्त 3 येतं कंसाला कंस. आता या y चा वर्ग प्लस 1 चं डेरिव्हेटिव्ह येतं 2y बरोबर आहे 2y. आता इथं काय आलं बघा की 2x प्लस 3y. त्यांनी काय केलं की या 2y ला पुढे आणलं इकडं. आपल्याला काय करायचं इथं सगळे व्हेरिएबल x च्या स्वरूपातच दिसले पाहिजे किंवा y च्या स्वरूपात या पद्धतीने रचना करायची याची. म्हणून 2y आहे तिथं या 2y ला थोडं पुढे आणलं काहीच नाही. इथे जरी ठेवलं असलं तरी चाललं असतं असं काही नाही परंतु इथं पुढे घेऊन आले ते आणि कंसामध्ये 2x प्लस 3y काहीच नाही याची बाजू इथं आणली म्हणजे 3 गुणिले 4 होतं तर 4 गुणिले 3 केलं असं केलंय. आता 2y कंसामध्ये 2x प्लस 3y इथं x आणि y चा गुणाकार झाला तर XY होते परंतु आपल्याला सगळे काय करायचे ते एका व्हेरिएबल मध्ये रूपांतरित करायचे असतात चेन रूल मध्ये. मग ते एक तर x च्या स्वरूपात असावेत किंवा y च्या स्वरूपात आपला आन्सर असावं. म्हणून आता x च्या स्वरूपात आणायचे. आणता येईल का? आणता येतं आपल्याला. कसं आणता येतं बघा की 2y आहे. y हे फलनाचा अर्थ काय तर इथं दिलाय बघा y बरोबर x चा वर्ग प्लस 3x. ते काय केलं आपण इथं टाकून टाकले. हे 2 ला 2 बाहेर 2 कोणाला गुणाकारात आहेत या सगळ्याला गुणाकारात आहेत. या y ला गुणाकारात आहेत आणि हे 2y कोणाला गुणाकारात होते 2x प्लस 3y म्हणून याला बाहेर ठेवलं 2 ला चौकट केली एक आणि इकडे चौकट बंद करून टाकली. मधामध्ये काय केलं की या y चा अर्थ घेतला आपण. y चा अर्थ काय होता y या फलनाचा अर्थ क्वेश्चन मध्ये सांगितला होता की x चा वर्ग प्लस 3x आहे. मग ते लिहिलंय x चा वर्ग प्लस 3x कंस बंद केला आणि मग दुसऱ्या कंसामध्ये हे जशाला तसं 2x प्लस 3. आता काय केलं की या 2 न गुणाकार केला पहिल्यांदा इथे कोणाला या कंसाला. या कंसाला गुणाकार केला तर काय होते 2x चा वर्ग प्लस 6x कंस बंद. दुसऱ्या कंसामध्ये गुणाकारामध्ये पुन्हा हे 2x प्लस 3 जशाला तसे राहतात. आता यांचा गुणाकार करून घ्यायचा. आता पहिल्यांदा काय होतं यांचा गुणाकार करत असताना पहिल्या कंसामध्ये 2x चा वर्ग प्लस 6x आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये 2x प्लस 3 आहे. तर हा गुणाकार होत असताना हे 2x बाहेर निघतात आणि या कंसातल्या पहिल्या संख्येला गुणाकार करतात आणि नंतर या पुन्हा बाहेर निघून या 3 ला गुणाकार करतात. नंतर पुन्हा 6 बाहेर निघतात 6 या 2 ला गुणाकार करतील परत 6 बाहेर निघून या 3 ला गुणाकार करतील आणि चिन्ह त्यांच्या पुढे जे जे चिन्ह आहे तर त्यानुसार ते चिन्ह लागत जातात. मग ते बेरजेचे असतील बेरजेचे लागतील वजाबाकीचे असतील तर वजाबाकीचे लागतील. पहिल्यांदा गुणाकार सोडून घेऊ आपण. हे 2x बाहेर निघाले याच्या पुढे काही चिन्ह नाही म्हणजे बेरजेचं चिन्ह आहे कारण बेरजेचं चिन्ह लिहित नसतो आपण. वजाबाकीचं मात्र जाणीवपूर्वक लिहावं लागत असतं पहिल्यांदा असेल तर. तर पहा 2x बाहेर निघाले आणि या 2x ला गुणाकार केला तर 2 गुणिला 2 झाले 4 आणि x चा वर्ग आहे आणि इथला x चा पहिला घात आहे या घातांकाची झाली बेरीज 2 प्लस 1 झाला 3 म्हणून 4x चा घन प्लस पुन्हा 2x चा वर्ग बाहेर निघाला आणि यात कोणाला गुणाकार केला 3 ला गुणाकार केला तर 3 दोन्ही 6x चा वर्ग येते. हे 2x चा वर्ग गुणिले 3 3 दोन्ही 6x चा वर्ग. आता कोणाची बारी आहे 6x ची. चिन्ह द्यायचंय तर चिन्ह कसं दिलं जाणार. चिन्ह दिलं जाणार की या 6x च्या अगोदर काय होतं प्लसचं चिन्ह होतं म्हणून प्लसचं दिलं. 6x बाहेर निघाले 6 दोन्ही 12x असे झाले. 12x चा वर्ग कसा झाला की इथं x चा आता हे 6 बाहेर निघाले 6 दोन्ही 12 झाले 12 लिहिले
एक्स बाहेर निघाला, एक्सने एक्सला गुणाकार केला तर एक्सचा घातांक काही नाही म्हणजे 1 आहे आणि या एक्सचा घातांक काही नाही म्हणजे 1 आहे. 1 + 1 झाले 2 म्हणून 12x वर्ग प्लस 6x बाहेर निघाली आणि 3 ला गुणाकार केला तर 6 त्रिक 18x झाला. आता इथं सारख्या संख्यांची पुन्हा एकत्र आणली आणि त्यांची बेरीज केली. एक्सचा घन असलेल्या किती संख्या आहे तर कोणीच नाही म्हणून लिहून टाकले 4x घन. एक्सचा वर्ग असलेल्या संख्या किती येत आहेत हे 6x वर्ग आहे आणि हे 12x वर्ग आहे. म्हणून 6 आणि 12 झाले 18x वर्ग प्लस एक्स गुणाकारात असलेले किती संख्या आहे तर कोणीच नाहीत म्हणून 18x. तर याचं उत्तर फायनली येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल टू 4x घन प्लस 18x वर्ग प्लस 18x. तर अशा पद्धतीनं हा इथं एक गठीत सूत्र नियम संपलेला आहे. याच्यावरचं एक थोडंसं अवघड असलेलं गणित आहे ते उद्याच्याला मी तुम्हाला शिकवीन. वेळ पण संपलाय आपल्या क्लासचा. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता 5 मिनिटांमध्ये. सर लेक्चरचा टायमिंग लवकर मेसेज करत जा म्हणजे आम्हाला ते बघता येते. काही हरकत नाही. एक एखादा घंटा तरी अगोदर टाकत जातो बरं का. आज हा काय कारण होतं? वारंवार assignment चे मोबाईलला सहसा बघत नाही ना. हो ना. काय झालं होतं बघा की आता कॉलेजमध्ये डिपार्टमेंटला कामं लागायले दुपारून आणि मग आपला जो वेळ आहे त्या वेळेमध्ये साईला जावं लागायला तिथं मीटिंग घ्यायला आणि क्लास बुडायला म्हणून थोडासा लवकर घ्यायचा प्रयत्न केला. पण मला तुमचं म्हणणं पटलं की एखादा घंटा तरी अगोदर क्लासचा टाइम टाकायला पाहिजे. अशामुळे आमचे बरेच लेक्चर मिस व्हायले. बरोबर आहे. बरेच विद्यार्थी सर absent राहिले. असाइनमेंटचे प्रश्न गुगल क्लासरूम टाका ना सर. हो टाकून देऊ बघा गुगल क्लासरूमवर. आज टाकतो मी गुगल क्लासरूमवरती असाइनमेंटचे प्रश्न. असाइनमेंट म्हणजे काय होते की त्या अनुषंगाने तुम्ही लिहायला आता तरी वेळ मिळून जाईल. 15 दिवसांना परीक्षा आहेत बरं का. हो सर. विद्यापीठाचा टाइम टेबल बनवणं चालू आहे. चालते मग सर आपण एमसीक्यू एखादी एक्झाम सर घेत नाही का सर सध्या? हो practice म्हणून? घ्यायची ना आपल्याला. एमसीक्यू एक्झाम घ्यायची आहेत आपल्याला. तुमची टेस्ट आहे बघा 10 मार्काची तिला आपण घेणारच आहोत बरं का. हा. त्याच्याऐवजी आपण मस्त काय करू एक 40 मार्काचा पेपरच घेऊन टाकून त्याला कन्व्हर्ट करू 10 मध्ये नंतर. चालेल ना असं? सर 15 फेब्रुवारीला फायनल चालू आहे का सर कॉलेज? आणखी काही नियम आला नाही आमच्यापर्यंत पण आल्यानंतर बघू झालं तर. आपलं एकच प्रकरण राहिले बरं का. आता हे थोडं राहिले. हे 2 दिवसात संपणार आहे आपलं हो. तिसरं प्रकरण. आता राहिले काय माझं मॅक्झिमम मिनिमा. एक थोडंसं आता हा सिंपल डेरिव्हेटिव्ह आहे. त्यानंतर पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि त्यानंतर डायरेक्ट आपल्याला मॅक्झिमम मिनिमा घ्यायचा आहे आणि त्यामुळे 2 लेक्चरमध्ये आपला सिलेबस संपणार आहे. राहीन फक्त एक प्रोबॅबिलिटीचं प्रकरण. त्याला बी एक 4-5 लेक्चर लागतील आपल्याला. ते एक 4 दिवसामध्ये 6 दिवसात मी तुमचा सिलेबस पूर्ण करून देणार आहे अगोदर. नंतर आपण टेस्ट घेऊ तुमच्या. बरं का. आणि कॉलेज रेग्युलर चालू झालं तर त्याच्यामध्ये तुमचे सेमिनार तिथून घेऊ. नाही जर झालं तर आपण ऑनलाईन मध्ये तुमचे सेमिनार घेणार आहोत. पण सेमिनार घ्यावं लागतील बरं का पीजीचे. 5 मार्काला ती इव्हेंट आहे आपल्याकडे. आपल्याला ती घ्यायचे सेमिनार. चालते सर मग. युनिव्हर्सिटीची एक्झाम किती मार्काची असतील? युनिव्हर्सिटीच्या एक्झाम त्यांनी पेपर ठेवणार आहेत 40 मार्काचा. बरं का. मग इंटरनल 25 सर 65 राहिलेत ना? हो ते तशाच पद्धतीची रचना केली. त्याला ते क्रेडिट मध्ये कन्व्हर्ट करणार आहे. पहिले 75 मार्काची एक्झाम होती तर ती एमसीक्यू ठेवल्यामुळे त्यांनी 50 ची ठेवली होती मागच्या वेळेस. 40 मार्काची ठेवली होती. 50 प्रश्न होते आणि त्यापैकी कोणतेही 40 सोडवायचे होते. आणि इंटरनल 25 मार्काचा असं 65 मार्काचंच केलं आणि त्याला क्रेडिट मध्ये कन्व्हर्ट केलं त्यांनी. आता तुमच्या वेळेस किती मार्काची ठेवायची अजून काही त्यांनी म्हणले नाहीत आम्हाला. बघूया आता किती मार्काची होती. आणि 40 मार्कासाठी 1 तास राहतो बघा. पुरी पण होत नाही बरं का. या मॅथेमॅटिक्स, इकॉनॉमेट्रिक्स आणि हे तुमचं जे क्यूटी आहे त्याला 1 तास पुरी होत नाही. त्याकरता तुमची प्रॅक्टिस इतक्या जोरात पाहिजे. कारण आता हे एवढं मोठं गणित आहे की नाही आता सोडवलेलं ते फक्त 1 मार्काला येते बरं का परीक्षेत. म्हणजे आता पहा याचे जर ऍक्च्युअली मार्क इकडे असले तर आपल्याला ते 10 मार्काला असलं असतं किंवा निदान 5 तरी. असे डेरिव्हेटिव्हचे 4 गणित विचारले तर ते 20 मार्काला झालं असतं. म्हणजे निदान 5 मार्काला विचारलं असतं. म्हणून एवढं मोठं अवघड गणित इथं 1च मार्काला येते. आणि म्हणून मग तुमची प्रॅक्टिस थोडी जास्त असणं बाळांनो गरजेचं आहे बरं का. थोडी प्रॅक्टिस वाढवा आणि तुमच्या त्या प्रॅक्टिस जर केलात तुम्ही तर तुम्ही फास्ट पद्धतीने हे गणित सोडू शकतात. नाही तर तुम्हाला टाइम पुरी होणारच नाहीये. असो नंतर आपण एक्झामच्या पुढे बघूयात. तर आपला वेळ संपलाय. आपण ते एंड करूयात मीटिंग.
1 मिनिट दिसायला बघा, काही अडचण असेल तर तुम्ही बोलू शकता. चार्जिंग लावलं